समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी एक धक्कादायक विधान केलंय। औरंगजेब क्रूर नव्हता असं वादग्रस्त विधान आझमींनी केलंय। अबू आझमी यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय। चहू बाजूंनी आझमींवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे। बघूया। अबू आझमींनी अधिवेशनात आणला औरंगजेब। अबू आझमींकडून औरंगजेबाचे गोडवे। आझमींच्या वक्तव्यावर सर्वपक्षीय नेत्यांचा संताप। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सपाचे आमदार अबू आझमी यांनी वादग्रस्त विधान केलं। काही संबंध नसताना अबू आझमींनी औरंगजेबाचे गोडवे गायले। औरंगजेब हा क्रूर नव्हता, तो उत्तम शासक होता। या अबू आझमी यांच्या विधानानं नव्या वादाला तोंड फुटलंय। औरंगजेबानं अनेक मंदिरं उभारल्याचा दावाही अबू आझमींनी केला। गलत हिस्ट्री दिखाई जा रही है। औरंगजेब रहमतुल्लाह अलैह ने बहुत सारी मंदिरें बनवाई हैं और आप बनारस में जाकर देखेंगे एक बच्ची, पंडित की बच्ची को जब उनका ही एक सिपाही सालार उसके साथ शादी करना चाहता था, उन्होंने उस सिपाही सालार को 2 हाथियों के बीच पैर बांध करके मार दिया और उन पंडितों ने उनके लिए एक मस्जिद बना के दिया वहाँ पर। क्या बात करते हैं, ये गलत हिस्ट्री दिखाई जा रही है। नहीं, मैं नहीं मानता। बिल्कुल नहीं, मैं बिल्कुल क्रूर शासन नहीं मानता। अबू आझमींचं हे विधान सुपारी घेऊन असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरेंनी केली आहे। अशी वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे। एक महत्त्वाचं आहे, मी आधी देखील सांगितलं होतं की हे जे वक्तव्य करतायत ते कोणाची सुपारी घेऊन करतायत, कोणाचे वाद निर्माण करायचा प्रयत्न करतायत, महाराष्ट्रात वादाची थिणगी पाडण्याचा प्रयत्न करतायत। हे मी आधीही सांगितलं होतं, आपल्याला आठवत असेल पोडियमवर पण सांगितलं होतं की कोणाचा इशारा होतो आणि कोण उठतं काय बोलायला। ह्याच्याकडे मला वाटतं कारवाई झालीच पाहिजे याच्यावर। आणि महत्त्वाची गोष्ट हीच आहे की छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये असं जे कोणी वक्तव्य करत असेल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। या वक्तव्याबद्दल अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे। आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे, कारण छत्रपती संभाजी महाराजांनी या देशासाठी आपला प्राण अर्पण केलेला आहे आणि बलिदान दिलेलं आहे। आणि म्हणून खरं म्हणजे या अबू आझमी हिला औरंगजेब चांगला प्रशासक होता त्याचं कौतुक करणं हे तर महापाप आहे। आणि म्हणून या अबू आझमी यांनी माफी मागितली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने यांच्यावर ज्यांनी देशभक्ती दाखवली त्यांच्या विरोधामध्ये बोलणं हा खऱ्या अर्थाने देशद्रोह आहे। अबू आझमी यांच्या वक्तव्याचा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी समाचार घेत आझमींना खडे बोल सुनावले। औरंगजेब हा क्रूर कर्मा होता। धर्मवीर संभाजी महाराजांना त्यांनी हाल करून मारलं, नुसतं मारलं नाही तर हाल करून मारलं। अनेक मंदिरं त्यांनी पाडले। कोण म्हणत असेल मंदिरं बांधले तर मंदिराची यादी द्यावी। मी कोणते मंदिरं तुळजापूर पंढरपूर पासून हे मंदिरं पाडायला औरंगजेबाने सुरुवात केलेली होती। मुघल शासक औरंगजेब किती क्रूर होता याचा इतिहास संपूर्ण जगाला माहित आहे। औरंगजेबाने स्वतःचा बाप आणि मुलगा यांनाही सोडलं नाही, हाही इतिहास आहे। महाराष्ट्रातल्या अनेक देवस्थानांमध्ये औरंगजेबाच्या सैन्यानं धुमाकूळ घातल्याचे दाखले आहेत। अशा क्रूर कर्म्याचं उदात्तीकरण करण्यामागे अबू आझमींचा काय हेतू आहे हे अनाकलनीय आहे। आझमी यांनी पुन्हा एकदा इतिहासाची पानं चाळावीत, तेव्हा त्यांना खरा इतिहास लक्षात येईल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।